दर्पण न्यूज। शासनाने शेतकऱ्यांना एकरी 60,000 रुपये नुकसान भरपाई त्वरित द्यावी, कवी सरकार इंगळी। पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरसह इतर जिल्ह्यांतील अनेक नद्यांना महापूर आल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झालेले आहे। गेली 15 दिवस झाले अनेक गावात महापूर आला असून अनेक गावे स्थलांतर झाली आहेत। सध्या पाऊस कमी झाला असला तरी सुद्धा सर्वच ठिकाणी भरावामुळे पाणी लवकर ओसरत नाही। आज शिरोळ व हातकणंगले तालुक्यात कृष्णा व पंचगंगा नद्या अजूनही भरलेल्या आहेत। अजून 15 दिवस झाले ऊस पीक, भात, सोयाबीन, उडीद यांच्यासह अनेक पिके आजही पाण्यात आहेत। नदीकाठच्या शेतीजवळ ऊस पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते। गत हंगामात ऊस कारखान्यात उशिरा गेल्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खोडवा, निवडा, भात काढून केलेल्या लागण आजही पुराच्या पाण्यात बुडून कुजत आहे। शासनाने दरवर्षी ज्या गावांना पुराचा फटका बसून पीक नुकसान होत आहे त्यांच्या मागील पुराच्या सर्वे केलेल्या यादीप्रमाणे यावर्षी कुणा शेतकऱ्यांची सध्याची पीक परिस्थितीचा सर्वे करून त्वरित पंचनामे करून ऊस पीक शेतकऱ्यांना एकरी 60,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी। शेती बचाव, शेती बचाव, शेती बचाव। भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। श्री सरदार नाळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर। पोलीस उप अधीक्षक, संपर्क क्रमांक 96 73 50 65 55। कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर 96 73 50 65 55 78 75 33 33 33। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0231 25 40 98 9। व्हॉट्सअप क्रमांक 78 75 33 33 33। निशुल्क फोन क्रमांक 1064। ईमेल dysp@kolhapur@gmail.com।